खासदार ओमराजे निंबाळकर सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. दादा, खरं तर आज एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ते सध्या रेल्वेच्या संदर्भात झालेली आहे. शेगाव ते पंढरपूर सुद्धा असा मार्ग आपल्या मतदारसंघातून म्हणजे धाराशिव मतदारासाठी सुद्धा मागणी केली जाते. काय या संदर्भात चर्चा झाली? निश्चितपणे आपण जर बघितलं असेल तर शेगाव ते पंढरपूर या मार्गाची मागणी धाराशिव लोकसभा मतदारसंघाबरोबरच मला वाटते इतर खासदारांनी सुद्धा त्या ठिकाणी ह्या मागणीला समर्थन दिलं आहे. आणि आज जी आपली सेंट्रल रेल्वेची बैठक जी की वर्षातनं 2 वेळेस होती, ज्याला आपले प्रबंधक रेल्वे म्हणजे जनरल मॅनेजर रेल्वे सेंट्रल रेल्वेचे उपस्थित असतात आणि इतर सारे अधिकारी असतात. तर त्या बैठकीमध्ये ही आग्रही मागणी लोकांची आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि आपण जर बघितलं असेल तर सोलापूर, तुळजापूर, धाराशिव ह्या रेल्वे मार्गाच्या बाबतीत तुळजापूर ते धाराशिव रेल्वे मार्गाचं काम त्या ठिकाणी 2027पर्यंत पूर्ण होईल. पण तुळजापूरपासून ते सोलापूरचं जे आहे तर त्याच्या बाबतीत सुद्धा त्याला गती देणं आणि तेही काम पूर्ण करणं गरजेचं आहे. कारण त्याच वेळेस पूर्ण कनेक्टिव्हिटी सोलापूरपासून ते तुळजापूर धाराशिव अशी पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर संभाजीनगर ते धाराशिव रेल्वे मार्गाच्या बाबतीत ही मागणी आहे. त्याचा सर्वे झाला आहे. मग त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे टेंडरची भूमी अधिग्रहणाच्या बाबतीतली ती सुद्धा लवकरात लवकर करावी. त्याचबरोबर कलबुर्गी जी आहे लातूरपासून कलबुर्गीची तीही मागणी अनेक वर्षापासून आहे. त्याच्याही बाबतीत आज सविस्तर चर्चा झाली आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे विषय असतील तर जे महत्त्वपूर्ण विषय आहेत रेल्वेच्या संदर्भात काही गाड्या त्या ठिकाणी चालू करणं गरजेचं. आपण जर बघितलं असेल तर हडपसरपर्यंतच गाड्या येत आहेत आणि पुणे स्टेशनला गाड्या जात नाहीत. त्यामुळं अनेक धाराशिव लातूरमधून येणाऱ्या प्रवाशांची त्या ठिकाणी फार गैरसोय होते. तर त्या गाड्या पूर्वीप्रमाणे त्या ठिकाणी पुणे स्टेशनपर्यंत चालाव्या ह्यासुद्धा मागणी केलेली आहे. त्याचबरोबर कळंब रोड स्टेशनच्या स्टॉपेजची मागणी, ढोकी स्टेशनच्या स्टॉपेजची मागणी आणि इतर बऱ्याचशा ज्या होत्या त्या सूचना आम्ही त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना केल्यात. आणि जी रेल्वेची कामं आहेत तीसुद्धा दर्जेदार होणं अपेक्षित आहेत. काही ठिकाणी अंडरपासचा विषय होता. काही ठिकाणी शेतकऱ्यांना पावसाळ्यात अंडरपासला पाणी थांबल्यामुळं एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाता येत नाहीत, ते विषय होते. तर हे सगळे विषय त्या ठिकाणी रेल्वेच्या बैठकीच्या माध्यमातून मांडलेत. दादा, धाराशिवमधले राष्ट्रवादी आणि भाजप जे आहे ते काही जे प्रतिनिधी आहेत ते सध्या ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. दुसरी म्हणजे धाराशिवमध्ये नगरसेवक सुद्धा मातोश्रीवर जाऊन ठाकरेंना भेटणार आहेत. निश्चित धाराशिवमधले तुम्ही प्रवेश शिंदे गटात केला आहे, मात्र काही तुमच्यासोबतचे ते कार्यकर्ते होते पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे का? एक लक्षात घ्या, पूर्ण संघटनेचं आता काल आपण बघितलं असेल की वैराग नगरपंचायत जे आहे तिथले नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. भविष्यात आपल्याला दिसेल. पण ज्यांना इच्छा आहे, ज्यांना यायचं आहे त्याच्या बाबतीत कोण त्यांना काय रोखायचं काही कारण नाही. निश्चितपणे शिवसेनेची ताकद वाढण्याच्या दृष्टीनं, संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीनं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आलेले आहेत निवडून, त्यांच्या मतदारसंघातली काही कामं असतील ते सत्तेचा वापर करून शासन दरबारी मांडून ती कामं करून घेण्याच्या दृष्टीनं जे करणं आवश्यक आहे ते निश्चितपणे आम्ही करू. तुळजापूरमधल्या कोर्टी भागातलं जे आश्रम आहे तिथलं विदारक चित्र समोर आले. अनेक विद्यार्थ्यांना जेवण वेळेवरती भेटत नाही याची तक्रारी सुद्धा समोर येत आहेत. निश्चितपणे मला वाटतं आपल्या माध्यमातून ही गोष्ट समोर आलेली आहे. मी स्वतः मतदारसंघात गेल्याच्या नंतर ह्याच्या बाबतीत म्हणजे ती बातमी आल्याच्या नंतर ती बातमीच मी त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनाही पाठवलेली आहे. त्याच्या बाबतीत ती जी काही सुधारणा करणं अपेक्षित आहे किंवा असा जर काही गैरप्रकार होत असेल तर त्याच्यावर तातडीनं कारवाई करणं गरजेचं आहे. ती कारवाई त्या ठिकाणी करावी आणि त्यात सुधारणा ज्या करणं गरजेचं आहे त्याही कराव्यात. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आता लवकरच होणार आहे. ओमराजे निंबाळकर आम्हाला केंद्रात पाहायला मला मी त्याच्यावर नंतर करू चर्चा. केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो विस्तार होणार आहे त्यानंतर आपण नंतर चर्चा करू अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन प्रमोद सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.